शेतकऱ्याच्या पोराला ऊर्जा बघून येते अभ्यास करायची, तर ते या शेतातून येते तरी सांगा. हा हा बरोबर आहे. बनवला जाते आणि त्याच्यावर बसून परत सांगतो कास्तकार होणे किती मोठी गोष्ट आहे. तर मंडळी नमस्कार. सध्या मी ज्या ठिकाणी उभा आहे हा माझ्या वारसदाराचा शेत, आमच्या आजोबापासूनचा शेत आणि माझ्या साईडला माझी मम्मी आहे. बघा आमचा अवतार कसा आहे. आता एका कास्तकाराचा अवतार कसा राहते बिलकुल तसाच आहे. आज हा काही माझा व्हिडिओ असणार आहे. हा कोणत्याही सामाजिक गोष्टीवर, कोणत्याही सामाजिक प्रश्नांवर नसणार आहे. हा माझ्या तुळशी गावच्या प्रमाण भाषेत हा माझा व्हिडिओ असणार आहे. म्हणजे एकंदरीत आमच्या रोवणा आज दंडावर चालू आहे आणि मी माझ्या मम्मीसोबत इथं आलो आहे. सध्या शेतावरच आहो आम्ही आणि तुम्ही बघू शकता की हे आमचं सगळं शेतावर सगळं रोवणा वगैरे सगळं चालू आहे. तर असू शकते सध्या माझ्याकडे इथं माईक वगैरे काही उपलब्ध नाही आहे, तर अशा अनेक अडचणी येतील की आवाज वगैरे तुम्हाला बरोबर ऐकू नाही येईल किंवा संपूर्ण हवा असेल अशा प्रकारचं असू शकते. तर आता मी माझा हा व्हिडिओ प्रमाण भाषेत शूट करण्याचा प्रयत्न करतो, म्हणजे जेणेकरून माझ्या गावातले लोक जर हा व्हिडिओ पाहतील तर त्यांना समजला पाहिजे. कारण इकडचे थोडेसे आपल्या लोकांले आपल्या भाषेत जर जास्त सांगितलं तर जास्त समजेल नाही का. आणि तसा तर गावातल्या लोकांना समजवण्याची काही गोष्ट नाही, विशेष गोष्ट तर शहरातल्या लोकांना समजला पाहिजे की काय कास्तकाराची व्यथा का असते. आणि म्हणून मी हा व्हिडिओ आज करण्याकरिता शेतावर आलो आहे. शेतावर मी पोहोचलो, पण तुम्हाला मी माझ्या शेतापासून ते माझ्या गावापर्यंत जाणारा जो आमच्या शेताचा नॅशनल हायवे आहे तो नॅशनल हायवे तुम्हाला दाखवतोस. तर आमच्या रोवण्याला सुरुवात झाली आहे, तुम्ही बघू शकता. पहा हे आमचे आहे परा खांदाले आले आहे. आता आमच्या प्रमाण भाषेत व्हिडिओ म्हणल्यावर हे परास खंदालं असं म्हणतात. आता तुम्ही विचार केला असाल की माझ्याकडे ही काठी कशासाठी आहे, तर एका लंगड्याला सहारा ते काढीत देते म्हणून त्या हिशोबाने माझ्याजवळ आहे. समजा पडला उडला हे वाचवते नाही का. तुम्हाला आता दाखवतो म्हणजे वास्तविकतेत एका कास्तकाराची जिंदगी कशी राहते. हे माझ्यासोबत आहेत आमच्या गावचे शेतकरी आहेत बघा हे, आणि हे परा काढत आहे तिथं. याला परा म्हणतात आमच्या मराठी भाषेत आपल्या. हा म्हणजे धानाचा एक पहिला पीक असतो ज्याले पहिल्यांदा मातीत टाकल्या जाते, म्हणजे धान शिपणी केली जाते. आणि धान शिपणी केल्याच्या नंतर मग हा काही दिवसांनी एवढा वाढतो आणि नंतर याची खन्नी केली जाते. आणि या खन्नीलेच पराखन्नी असे आमच्या गावाकडे म्हणतात. आणि हे जे आमचे आहेत यांना गुतेवाले म्हणतात. म्हणजे शहरामध्ये जो एक घराचा कॉन्ट्रॅक्ट घेते ना त्याला कॉन्ट्रॅक्टर, त्याच्याप्रमाणे गुतेवाले असतात, वणीवाले असतात. तर बघा की कास्तकार होणे किती मोठी गोष्ट आहे आणि कास्तकाराचं जीवन कसं असते हे तुम्ही पहा. हे आमचे सगळे लोक आहेत, आमचे दादा आहेत हे सगळे. आणि बिचारे सकाळी उठतात, सकाळी उठून मग सकाळी उठल्यापासून ते रात्र 7-8 वाजतापर्यंत यांचं काम चालू असते. तरी तुम्हाला सांगतो शासन कसली कास्तकारासाठी कोणती मदत करत नाही, कास्तकाराला कसलाही अनुदान देत नाही. आता लाडकी बहीण योजना आली तर याचा फायदा फक्त बायांना झाला, पण माणसाचा का हा मोठा प्रश्न आहे माणसासाठी, हो का नाही दादा? बरोबर आहे ना. आणि कास्तकाराचा घेतलेला कर्जही कधी कधी शेती माफ करते, ठीक आहे का, म्हणजे सरकार माफ करते, पण तोही कोणत्या वेळेस करते ते शेतकऱ्यालाही नाही माहीत राहत. म्हणून का शेतकरी लोक आपले तेवढे काही कर्ज उचलत नाही. पण या देशातले जे काही अडाणी अंबानीसारखे उद्योगपती आहे हे 6 लाखो करोडो रुपये कर्ज घेते आणि सरकार त्याचा बाच्यबाद माफ करून टाकते, बरोबर आहे ना. आणि आमच्या कास्तकाराला वाऱ्यावर झुरवते. हां पहा घरावर येऊन पडते म्हणते आमच्या. अशी आता अवस्था आहे आमच्या कास्तकारांची. असा हा पहिल्यांदा परानंदीचा आणि त्याच्यानंतर मग ह्या ज्या पेंड्या दिसत आहे तुम्हाला नाही का, ह्या प्रत्येक बांधीमध्ये टाकल्या जाते आणि मग त्याच्यानं रवणा केला जाते. तर बघा, आणि मग कुठं याच्यातच काही कास्तकाराचं काही संपत नाही. अशा बहुत अडचणी त्याला सामना करावा लागते. पाणी नाही आला तरी प्रॉब्लेम,
आणि पाणी जास्त आला तरी अडचण, म्हणजे दोनही आहे. आता हे केल्याच्या नंतर आता बाया येतील यांच्या आणि मग रोवण्याला सुरुवात होईल. तर बघा ही काही कसे आहेत ज्यांची रोवणे चालू आहे. तिकडे बघा, तिकडे तो ट्रॅक्टर आहे आमचा चालू आहे तिथं. ट्रॅक्टरनं ते अगोदर नांगरणी केली जाते. आता पहिलेच्या काळामध्ये नांगर होते, पण आता सध्या नांगराचा काही अतापता नाही, कारण आता जमाना थोडासा टेक्नॉलॉजीनं होत आहे आणि त्याच टेक्नॉलॉजीचा वापर करून ट्रॅक्टरनं काम करत आहे. पण मला असं वाटतं की प्रत्येक शेतकऱ्याला जर का त्याचा उत्पन्न चांगला झाला पाहिजे असं वाटत असेल तर त्या शेतकऱ्यांना माती परीक्षण केलं पाहिजे. माझ्या पप्पाला बहुत वेळा सांगलो, पण आता आमची शेती काही तेवढी नसे, मग आम्ही काही लक्ष देत नाही. 1 एकर शेतकऱ्याचा पोरगाव मी. पण माती परीक्षण करून जर शेती केला तर फायदा बहुत होते असं कृषी तज्ज्ञ लोकांचं म्हणणं आहे. आणि उदाहरणे अनेक समोर आले. घोडा म्हणतो ज्यांना, पहिले लाकडीचे होते, आता यांची हेही सुद्धा टेक्नॉलॉजीचा वापर करून प्लास्टिकचे घेऊन आले. पहा, हे आमचे इकडं काका आहे, हे तर टिनावर बसले आहेत. पहा तुम्ही आपापल्या हा यांच्याकडे आहे. पहा, हा घोडा पहिल्याच्या काळातला आहे, हे यांच्यावर बसले आहेत. पहा, हा पहिल्याच्या काळातला घोडा आहे, जे आताही वापरत आहे. ते याला लाकडानं बनवला जाते आणि त्याच्यावर बसून परा खांदतात. तर पहा तुम्ही आमच्या कास्तकाराची गती काय आहे. तरी बिचाऱ्यांना बरोबर रोजीराजी भेटत नाही, म्हणून कास्तकाराचे पोरं याच्यात शिकले पाहिजे, मोठे झाले पाहिजे असे प्रत्येक कास्तकाराला वाटते. बरोबर आहे का नाही मामा? हां, आणि म्हणून सगळ्या पोरांना तसं केलं पाहिजे. आता तुम्हाला आमच्या शेतापासूनचं तर तिकडं बाहेर जायसाठी जो रस्ता आहे, मी ज्या रस्त्यानं आलो त्या रस्त्यानंच मला यायला 15-20 मिनिट लागली. तर तुम्हाला दाखवतो तो रस्ता आहे कसा. फक्त तो रस्ता मला वाटते 200 मीटर किंवा 300 मीटर असेल अंदाज, अर्धा किलोमीटरही नाही. आता तुम्ही विचार करा एवढा वेळ काहून. ते सगळा मी तुम्हाला माझ्या व्हिडिओत दाखवतो, तुम्ही शेवटपर्यंत पाहत राहा. आता आमच्या रोवण्याला सुरुवात झाली आहे. तुम्हाला दाखवतो आमच्या शेतावरचा रोवणा कसा सुरू झाला आहे. आमच्या बाया आल्या आणि आताच आल्या. आता रोवण्याला सुरुवात झाली. पहिले ह्या अशा पेंड्या टाका लागते. असं माझ्या मागं पाहत आहे, असा पुरा तो पराखंदीहून झाला ना, तर तो तुम्ही पहा असा गडण आहे, एवढा गडणार असा चिखल करावं लागते पहिले. म्हणजे चिखल झाल्यावरून मग असा पेंड्या टाकून आपला जो काही आहे तो रोवला जाते. आता तुम्हाला बाया दाखवतो. आता तुम्हाला आवाज वगैरे जर येत नसेल तर त्याच्यात थोडं सांभाळून घ्या. चा हवा वगैरे तर चालत आहे सध्या. हे माझ्या मागे पाहतो मी. हो, आजी म्हणत आहे का पुढावून काढ म्हणते, तर आता पुढावून यायला दाखवतो नाही का. पहा, तर असा हा रोवणा केला जाते. म्हणजे कास्तकाराला जीवनात का करायला लागते पहा नाही का. ह्याच्या जेवढे बाया दिसते तुम्हाला सगळ्यांना 1500 रुपये देत आहे मोदी भाऊ, पण तरी या रोवाला येतात. आता कायले येतात तर माहीत नाही. आता तर येवाची काही गरजही नसेल. हवा पहा असा आहे. तर आता हा रोवणा चालू आहे. पहा ह्या बाया काहीतरी म्हणत आहे, यायचंही बोलणं आपण ऐकायला पाहिजे. आम्ही प्रत्यक्षात गेलो नाही. बायाला 1500 महिना भेटत आहे, पण त्याचा म्हणणं काय तर ऐकू. का म्हणल्या काकू, सांगा बरं थोडसा. लाईट बिल जास्त वाढला, हा, गॅस नाही जास्त झाला. पहा बरोबर आहे. 1500 रुपये देते तर परवडतील का आम्हाला? बरोबर आहे. पहा म्हणजे 1500 रुपयाचंच काही होऊ शकते काही यायचा. पहा असं यायचं म्हणणं आहे. आता मी काही स्वतःच्या ह्याच्यानं सांगत नाही, स्वतः बाया सांगत आहे. हा हा पहा, 40 होती तर 44 झाली. हा सांगा अजून काही माहित आहे. महाग झाला काय महाग झाला? तेल. पहा तेलही माहीत झाला म्हणते खावाचा नाही का. लाईट बिल जास्त. लाईट मग का ऑनलाईन सांगून तरी लाईन बिलही सांगून पहा हंडा जास्त आहे म्हणताय, लाईट बिल जास्त आहे म्हणते. पण आता राहू दे, आता का म्हणत आहे नाही का. आहे परिस्थिती एकही बाई अशी नाही म्हणे माझ्या पोराचं शिक्षणासाठी महाग झाला म्हणून. पहा पण आता यांची काही म्हणजे हे नाही आहे गलती.
पण यांना शिक्षणाविषयी थोडेसे वंचित आहेत हे नाही का, म्हणून एकही बाई असं म्हटली नाही माझ्या पोराचं शिक्षण पाणी हे नाही झालं म्हणून. तर असू शकते माझा थोडा आवाज गिवाज कमी असेल, पण माझा आजचा जो व्हिडिओ होता तो दाखवायचा होता रोवणा. आता हा असा शेतामध्ये असं हा असा रोवणा केला जाते. अवतार पहा तुम्ही, अवतार पुरा भयासारखा आहे आता. पण म्हणजे जे काही एका शेतकऱ्याची व्यथा आहे नाही का, ती येथून कळते का परिस्थिती कशी असते आणि त्यांना कसा सामना करावा लागते परिस्थितीचा. बरोबर आहे. एवढा गार्डन आहे, याच्यात चिखल आहे, चिखल ह्या याच्यात चिखलामध्ये हे या लोकांनी दादांनी याच्यात हे टाकल्या पेंड्या म्हणते आले नाही का. हा म्हणजे जो पहिला जो धान पेरल्या जाते आणि पेरल्याच्या नंतर मग याले पूर्ण याच्यात पसरवल्या जाते. हा 1500 रुपये भेटत आहे म्हणलो मी नाही का, कशाला येता म्हणलो तर पहा का यांची उत्तर आहेत. शेतकऱ्याचं जीवन कसं आहे नाही का, फिल्टर पाहिजे पहा का म्हणते आता. माझ्या गावी पाणी उतरून दाखव ना, पहा माझ्या पाणी दिसते तसं पाणी पितो आम्ही. तो पहा का म्हणतात बाया. एक गोष्ट सत्य आहे यांची, ह्या ज्या बोलल्या यांची गोष्ट अगदी सत्य आहे. आमच्या गावचा पाणी नळाचा बहुत खराब आहे. हा जो बांधीत पाणी दिसते म्हणताय, बांधीत सारखं आहे का पाणी. फिल्टर पाहिजे म्हणते तुळशीसाठी नाही का. आता ग्रामपंचायतल्या लोकांना काहीतरी करायला पाहिजे, शासन प्रशासनातल्या लोकांना. जर व्हिडिओ पाहत असतील आमचे सरपंच साहेब, उपसरपंच साहेब, त्यांना सांगतो माझा म्हणणं नको आहे का, बाहेरचं म्हणणं आहे का. म्हणजे असे आता या मॉडर्न जमान्यामध्ये जर असा होत असेल, बायांले गेले असा पाण्याची त्रास पाहत, ह्या गोष्टीचा आपण कुठेतरी लक्ष दिला पाहिजे नाही का. हा असा रोवणा आहे चालू आहे आमचा. आता असा आमचा रोवणा होत आहे. निपटून जाईल म्हणजे शेतकऱ्याच्या पोराला ऊर्जा कुठून येते अभ्यास करायची, तर त्या या शेतातून येते खरे सांगायचं काम पडलं तर. कारण त्या या शेतात राहून तुम्ही पेंड्या धरू किंवा असा रोवणा करू मरण्यापेक्षा लायब्ररीत जाऊन प्रत्येक पोरानं अभ्यास करून मेला तर तो कुठेतरी यशस्वी होऊ शकते. आणि म्हणून प्रत्येक शेतकऱ्याच्या पोराले मग मी असो काऊन नाही का, तू ऊर्जा ह्या शेतातूच देते, ह्या शेतच देते का बापू तू शिक, आणि शिकून झाल्यावर मग आपल्या परिवाराचा आपल्या सगळ्यांचा भला कर. याने सकाळी उठतात, सकाळी उठल्याच्या नंतर आंघोळ पाणी सकाळी 3 ते 4 वाजता उठता ना तुम्ही. किती वाजता उठता पहा, 3-4 वाजता उठते ह्या बाया. आणि 3-4 वाजता उठल्याच्या नंतर आपल्या सगळे घरातले कामं आटपून मग इथं येते रोवासाठी. आणि रोवाले येऊन संध्याकाळी 7-8 वाजता जातात ह्या घरी. म्हणजे एक कहाणी काय शेतकऱ्याची थोडक्यात मी सांगायचा तुम्हाला प्रयत्न केलो. तर व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहत राहा. याच्यात ह्या आमच्या झाडीबोलीमध्ये वरसा दिसगंच्या इथे यांना पेंड्या म्हणते. हे असे हे जे आहे ना तुम्ही पहा, यांना ह्या पेंड्या म्हणते. काही असू शकते ह्या चिखलामध्ये, साप इंचू, पण कास्तकाराला कोणत्याही गोष्टीची भीती नाही राहा. आणि म्हणून असा ह्या आमच्या गावच्या बाया नाडकर साहेबाची कुली आहे. हे कुली म्हणजे एक कॉन्ट्रॅक्ट घेतात हे, तर हे त्यांची कुली आहे. आमच्या इथं रोवत आहे. ते मगाने दाखवलं तुम्हाला, ते माणसं होते ठीक आहे. तर यांच्या गोष्ट म्हणजे महत्त्वाची, मी आलो शेतीचा रोवणा दाखवाले, पण यायनं त्यांच्या समस्या सांगल्या. जे यायले 1200-1500 रुपये महिना देते शासन, तो 1500 रुपये महिना कसा कामाचा आहे का हे यायनं सांगला. का इलेक्ट्रिसिटी बिल असेल, मग पाण्याची, आमच्या गावी पाण्याची बहुत मोठी समस्या, असं खराब असं गढूळ पाणी येते प्याले तसं यांनी स्वतः सांगितला. तुमच्या समोर तुम्ही पाहत आहे. तर ह्या अशा प्रश्नांवर हाही एक म्हणजे म्हणलं तर मी समोर की सामाजिक प्रश्नाचा व्हिडिओ नव्हता, असा एक व्लॉग होता शेतीबाबत, शेतकऱ्याच्या पोराबाबत. पण यांनी ज्या काही गोष्टी सांगितल्या या गोष्टीचा दखल शासनाने घेतली पाहिजे, प्रशासनाने घेतला पाहिजे, माझ्या तुळशीगावच्या ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी घ्यायला पाहिजे. यांना जो 1500 भेटत आहे त्याच्याबाबत अजून काही तुमच्या प्रतिक्रिया असतील तर तुम्ही ह्या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्की सांगा की त्याच्यात काय सुधारणा झाली पाहिजे. ठीक आहे. माझ्या गावच्या
ते माझ्या शेतापर्यंतचा नॅशनल हायवे क्रमांक 101. तुम्हाला आमच्या दंडाकडचा नॅशनल हायवे नंबर 101 दाखवतो. पहा हा 101, हा 101 गेला आहे तिकडं वरी. हसत असाल नाही तुम्ही, हे शेतकऱ्याची गतच आहे राव अशी. असा या शेतकऱ्याले अशा या चिखलातून असं जाऊन गडण्यातून जाऊन असा सामना करायला. हा रस्ता आहे, या रस्त्यानं ट्रॅक्टर असतील किंवा जे काही असेल ते येणं जाणं होतं या रस्त्यानं. हा आमच्या शेतकऱ्याचा नॅशनल हायवे आहे. हा शहरातले लोकांचा दुसरा हायवे आहे, ते नितीन गडकरी साहेब बांधतात. आणि आमच्या या शेतकऱ्यांचा रस्ता आमच्या ग्रामपंचायतचे लोक बांधतात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून जर का सरपंच साहेब उपसरपंच साहेब पाहत असतील त्याला सांगतो, साहेब आमच्या शेतकऱ्यांकडे थोडंसं लक्ष द्या. तुम्ही शेतकरीचं आम्हाला माहीत आहे, पण म्हणून थोडंसं आमच्या शेतकऱ्यांचा हा प्रश्न पहा. हा माझ्या दंडाकडे येणारा रस्ता आहे, जो आमच्या तुळशीच्या स्मशानभूमीकडून इकडे येते. तर याच्यासाठी आपण काहीतरी करा. हे आमच्या शेतकऱ्यांची गती आहे. आणि विशेष म्हणजे चला आता इथून मी पायी जाणारा माणूस आहे, तर आमचा काही होऊ शकत नाही, म्हणजे पडलो तरी आम्ही जिवंतच राहणार आहोत, ठीक आहे. पण तुम्हाला सांगतो, इथं पहा तुम्ही, आता हा ट्रॅक्टर आहे माझ्या दंडात. हा ट्रॅक्टर याच रस्त्यानं आला माझ्या गावून. तर समजा तसा होऊ नको, पण तो समजा ट्रॅक्टर पलटी झाला तर याचा सर्वस्वी जिम्मेदार कोण असते, ही एक पाहण्याची मोठी गरज आहे नाही का. म्हणून ह्या असा आमचा जो रस्ता आहे असा एवढा पाण्यातून यायला लागते. पहा पाणी असं, म्हणून ही काडी आहे. पण म्हणलो तुम्हाला काडी काहून तर शस्त्र आहे शेतकऱ्याचा, म्हणून ह्याच येतून आहे. अवतार बहुत खराब आहे मला माहीत आहे, पण शेतकऱ्याचं वास्तविक दर्शन तुम्हाला दाखवत आहो नाही का. त्याच्या कारणानं आता सहन करून टाका, मी कसाच दिसू त्याच्यात काही प्रश्न नाही आहे. चालू दम येते इकडं नाही का. हा फक्त जास्त काही लांब नाही, हा इथूनचा जवळपास मला वाटते 300 मीटर असेल अंदाज नाही का. 200-300 मीटर, तर 200-300 मीटर रस्त्याचं बांधकाम करू नाही शकत का. हे असं. आणि माझाच दंडाकरचा प्रश्न नाही आहे, आता अनेक अशा दंडाजवळचे प्रश्न असतील. ह्या सर्वांचा शोध मात्र इथल्या लोकांनी घेतला पाहिजे असं मला वाटते. हा जो आहे, हा जो रस्ता हा दंडाला जोडणारा आहे, हा रस्ता नाही का. त्याच्यामुळे अशा बाबतीत तर आता हा अशी अडचण आहे, पण शेतकऱ्याचं जीवन मी काय ते सांगितलं तुम्हाला, ठीक आहे. तर हा असा आमच्या शेतकऱ्याचं जीवन आहे, जो अतिशय संघर्षमय पद्धतीचा आहे. कोणत्याच शासनालय, कोणत्याच प्रशासनालय कधीच चेव येणार नाही. सरकार कोणतीही हो, तो तसंच राहणार आहे माझा कास्तकार मरतपर्यंत. म्हणून कास्तकाराचे पोट्टे हे स्वतः सरकार बनले पाहिजे किंवा प्रशासनात गेले पाहिजे, तेव्हाच काहीतरी होऊ शकतो. तर आता फायनली मी आपला सगळा जो रस्ता होता 300-400-300 मीटरचा तो पार करून आलो. हा इकडं जाते माझ्या गावाकडे तुळशीला, आणि हा जाते इकडं आमच्या तुळशीच्या स्मशानभूमीकडे. हे सगळे आमचे कास्तकाराचे रोवणे, आता तो रोवण्याचा पिरियड आहे तर चालू आहे. पण हा रस्ता हो, ज्या रस्त्याने मी आलो, या रस्त्याने हे ट्रॅक्टरचे तुम्ही म्हणजे का म्हणते त्याला साईन पहा, ट्रॅक्टरच्या चाकाचे निशाण दिसत आहे तुम्हाला. म्हणजे येथे जर का ट्रॅक्टरचा अपघात झाला तर काय होईल, आमच्या कास्तकाराची कहाणी आहे हे. हा अशा पद्धतीचा आता सुट्ट्याकडे असल्यानं म्हटलं काहीतरी आपण शेतकऱ्याच्या बाबतीत काहीतरी सांगावं. आणि म्हणून शेतकऱ्याच्या बाबतीतला हा मी व्हिडिओ आणि माझ्या शेतातला रोवणा का आहे मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला. अवतार वगैरे बहुत भन्नाट आहे, घरी जाऊन आंघोळ करतो बढिया. तर ठीक आहे, आजचा दिवस इथंच थांबण्याचा प्रयत्न करतो. फारसा काही लंबा होऊन जायला खूप व्हिडिओ नाही का. त्याच्यामुळे प्रत्यक्ष शेतकऱ्याची परिस्थितीची जाण या सरकारला आली पाहिजे, किंवा या देशातले तमाम शासन प्रशासनातले लोक ह्या ह्याच्यात आले पाहिजे. मी अगोदर म्हटलो होतो की हा सामाजिक प्रश्नावरचा व्हिडिओ नसेल, पण त्याही प्रश्नाची जाण स्वतः शेतकऱ्यांच्या मायामाऊलींना करून दिली. आणि म्हणून यांच्याबद्दल तुम्हाला काय वाटते ते नक्की कमेंट्समध्ये सांगा. आणि या शेतकऱ्याची व्यथा ही तुम्ही सर्वदूर पसरली पाहिजे, यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा, चॅनलला लाईक द्या. आणि इथंच थांबतो. आपल्यांचे खूप खूप आभार, धन्यवाद, नमस्कार.